संपूर्ण देशाला हादरवून टाकणारा 26/11चा मुंबईतला दहशतवादी हल्ला जो झालेला होता त्याचा मास्टर माइंड तहव्वूर राणाला घेऊन एनआयएचं पथक थोड्याच वेळात म्हणजे संध्याकाळी 7 वाजता राजधानी दिल्लीतल्या पालम विमानतळावर दाखल होणार आहे आणि त्यानंतर तहव्वूर राणाला एनआयएची जी टीम आहे ती घेऊन याच हेडक्वार्टरमध्ये एनआयएच्या हेडक्वार्टरमध्ये त्याला आणलं जाणार आहे। आपण पाहतोय ही थेट दृश्य दिल्लीतल्या एनआयए हेडक्वार्टरची मोठी सुरक्षा व्यवस्था कायमच या एनआयएच्या हेडक्वार्टरमध्ये आपल्याला पाहायला मिळते किंवा त्याच्या बाहेरही पाहायला मिळते। पण आत्ताही सशस्त्र पोलीस बंदोबस्त जो आहे तो संपूर्ण या गेटच्या समोर आणि इतर भागामध्ये पाहायला मिळतोय। बॅरिकेडिंग करून दिल्ली पोलिसांनी पूर्णपणे हा रस्ता जो आहे तो देखील बंद केलेला आहे। लोधी इस्टेट परिसरामध्ये खरं तर ही एनआयएचं कार्यालय जे आहे ते आहे। त्याचबरोबर दुसरं महत्त्वाचं म्हणजे या एनआयएच्या कार्यालयाच्या अगदी जवळच मेट्रो स्टेशन एक आहे, JLN अर्थातच जवाहरलाल नेहरू स्टेडियम मेट्रो स्टेशन, त्याचं जे 2 नंबरचं गेट आहे ते देखील सुरक्षेच्या कारणास्तव बंद ठेवण्यात आलेलं आहे। महत्त्वाचं हेच आहे की पटियाला हाऊस कोर्टासमोर देखील राणाला थेट हजर केलं जाणार नाही आहे, फिजिकली हजर केलं जाणार नाही आहे, त्याला व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे हजर केलं जाईल। आणि सध्या हे विमान अजूनही भारताच्या हवाई कक्षेमध्ये आलेली नसल्याची माहिती आतापर्यंत तरी आपल्याला मिळते। थेट पालम एअरपोर्टवरून त्याला याच एनआयएच्या हेडक्वार्टरमध्ये आणलं जाईल। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मराठी अधिकाऱ्याकडेच पुन्हा एकदा ही जबाबदारी असणार आहे। राणाच्या सगळ्या चौकशीची सदानंद दाते हे मराठी अधिकारी आपल्याला माहीत आहे सध्या एनआयएचे चीफ आहेत आणि त्याची कसून अशी चौकशी तर केली जाईलच, पण कसाबनंतर आता राणाला ताब्यात घेतलेला आहे भारतानं। पालम एअरपोर्टवर जेव्हा विमान लँड होईल त्यानंतर तात्काळ त्याची अटक तिथंच दाखवली जाईल, त्यानंतर त्याला इथं आणली जाईल। पण सुरक्षेच्या दृष्टीनं दिल्ली पोलीस असतील आणि पॅरामिलिटरी फोर्सेस असतील त्यांना सध्या एनआयएच्या या संपूर्ण कार्यालयाच्या परिसरामध्ये तैनात करण्यात आलेलं आहे। त्यामुळं आजची पहिलीच रात्र खरं तर ही भारतातली तहव्वूर राणाची असणार आहे, कारण तो 2009 पासून अमेरिकेच्या खरं तर ताब्यामध्ये होता, तिथं अटकेत होता आणि तिथल्या सर्वोच्च न्यायालयानं त्याचा जामीन फेटाळल्यानंतर अखेर त्याला त्याचं प्रत्यार्पण जे आहे ते भारताकडे झालेलं आहे। आणि अखेर तहव्वूर राणाला जो मास्टर माइंड होता, निष्पाप लोकांचे जीव गेलेले होते, आपल्याला माहिती आहे जवळपास 250 जणांना आपला जीव गमवावा लागलेला होता। त्याचबरोबर अनेक पोलीस अधिकारी आणि कर्मचारी देखील शहीद झालेले होते। त्यामुळं त्या हल्ल्याच्या मास्टर माइंडला कधी पकडलं जाणार याकडे देशाचं लक्ष असतानाच अखेर तहव्वूर राणाला एनआयएनं ताब्यात घेतलं आहे आणि अखेर त्याला दिल्लीमध्ये थोड्याच वेळात आणलं जाणार आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट विनोद कुमारसह मी संदीप राजगोळकर, TV9 मराठी, नवी दिल्ली।